लग्नसराई जोरदार चालू आहे. लग्न म्हटले की वेगवेगळे प्रोग्राम्स आलेत. त्यातलाच मजा मस्तीचा प्रोग्राम म्हणजे हळद. नमस्कार मंडळी, कसे आहात? आम्ही आज चाललोय ह्यांच्या एकदम खास लहानपणीच्या मित्राच्या हळदीला. या ठाणे कळवा रिंग ब्रिजवरून फर्स्ट टाइमच मैत्रीवरून चाललोय. नाहीतर नेहमी इथून ट्रॅव्हल्सने गावी प्रवास करतो, तेव्हा जातो. मस्त वाटत होतं आणि छान थंडी होती रात्रीची. पोचलो हळदीच्या कार्यक्रमाला. ह्यांनी हळद लावली सागरला, फोटो काढला दोघांचा. मी सुद्धा हळद लावली आणि म्युझिक ऑन झालं. सर्वजण नाचायला लागले. नवरदेव, नवरदेवाची आई, बहिणी, सगळी फॅमिली सर्व मस्त एन्जॉय करत होते. गाणी पण एकच नंबर लावत होते. त्यामुळे सिद्धू पण डान्स करत होती मध्ये मध्ये. थोडा वेळ बाबा आणि तिने पण डान्स केला. नंतर थोडा वेळ थांबून आम्ही घरी जायला निघालो. पोचेपर्यंत 10:30 वाजले. दुसऱ्या दिवशी लवकर आवरून लग्नाला जायचं होतं. सकाळी खूप थंडी होती, तर बाबा सिद्धूला घेऊन बाल्कनीमध्ये उन्हाला बसला होता. थोड्या वेळातच तयार झालो. मी मिशोवरून जी ज्वेलरी ऑर्डर केली होती ना, त्यातलाच हा एक हार सेट घातला होता. कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा. ह्याची लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. सिद्धू पण खुश होती बाहेर जायचं म्हणून लग्नाला. लग्नाचा हॉल तसा जवळच होता. पोचलोय लग्नाला. गेल्या गेल्या स्टार्टरने माझं स्वागत केलं आणि तुम्हाला माहित आहे खायच्या गोष्टींना मी कधीच नाही बोलत नाही. पनीर रोल होता, छान होता, टेस्टी होता. बाकी ज्यूस वगैरे पण होते, पण थंडीत तसं काही थंड खात नाही मी आणि त्रास होतो मग. खात असतानाच नवरदेवाची एंट्री झाली. कलोऱ्या सर्व नाचू होत्या, सर्व छान नटल्या होत्या. प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. मग एक मंगलाष्टक झालं आणि नंतर मग नवरी सुद्धा आली. खूप गोड दिसत होती. मंगलाष्टक झाली. दोघांनी एकमेकांना वरमाळा घातल्या. नंतर लग्नाच्या बाकी विधींना सुरुवात झाली आणि आम्ही इथे जेवायला गेलो. जेवणाचं काहीच शूट करता नाही आलं. सिद्धूला बघत बघत जेवलो दोघं जण. खूप छान होतं जेवण. सिद्धाबाईचे येथे कुरकुर चालू होती. जास्त वेळ घरापासून लांब राहिलं ना की लहान मुलांचं असंच असतं. त्यात एका जागी बसायची सवय नसते ना त्यांना. ऑर्केस्ट्रा सिंगर पण गाणं गात होते. छान मराठी, हिंदी जुनी गाणी गायली त्यांनी. आम्ही ऐकत होतो छान. मग तेवढ्याच निशाना तुला दिसला ना गाणं लागलं. मग मी आणि सिद्धू सुद्धा गाणं एन्जॉय करत होतो. त्यात माझं नाव येतं ना, म्हणून मला मज्जा जास्त वाटली. बाबाला इथे पण हसायला टॅक्स लागत होता आणि आम्ही दोघं हसत होतो, बोलत होतो. तेवढ्यात नवरा नवरीची रिसेप्शनसाठी एंट्री झाली. दोघांचा लुक खूप मस्त वाटत होता आणि दोन प्रेम करणारे एकत्र झाले की छानच वाटतात. छान गाणं होतं, फायरवर्क्स लावलं होतं एंट्रीला. खरं सांगू तर प्रत्येक मुलीला दुसरं कोणाच्याही लग्नात गेलं की आपलं लग्न आठवत असतं. माझंही सेम होतं आणि मुलांना पण आठवत असेल, पण कपाळाला आठा पडत. मस्करी करते. नंतर नवरा नवरीला भेटायला स्टेजवरती गेलो. त्यांना अभिनंदन केलं, आहेर दिला आणि निघालो तिथून. सगळ्या फॅमिलीचं फोटो सेशन चालू होतं आणि लग्न म्हटलं की नुसते फोटोज आणि व्हिडिओज. पोचलोय घरी, दमलोय खूप. सिद्धू कंटाळली होती, झोपेला आलेली. चला आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते.